आता एक खासदारकी म्हणजे राज्यसभेच्या खासदारकी संदर्भामध्ये मागच्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे. आपल्या पक्षाच्या काही नेत्यांनी सुद्धा या संदर्भात टीका टिप्पणी केलेली आहे, प्रश्नाला उत्तर दिलेत. पण टीका टिप्पणी केली, उत्तर दिलीत अच्छा. त्या प्रश्नाची की आपलं नाव त्यात आहे का. माझ्या कोणती निवडणूक गेल्या 5 वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं, सांगा बरं. कोणती विधान परिषद आली, राज्यसभा आली, त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं. त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही. साहजिक आहे की अनेक वर्षे झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं, मीडियाला वाटतं, किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले, राज्यसभेचे होऊन गेले, त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात. आणि आता या युतीमुळे, युती नाही, ही जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष, 3 पक्षांचं जे सरकार आहे, त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही. त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात. तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही. असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत. या संदर्भात की ताईंना लोकसभेत पाठवायचे की राज्यसभेत पाठवायचे, या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. तुम्हाला कुठं जायला आवडेल नेमकं? हे पहा, मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आहे. आता सध्या मला कुठे जायला आवडेल हा चॉईस ला विलंब झालेला आहे. आता विषय असा आहे की माझ्या लोकांना, जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत, जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर, एका उमेदीने माझ्याकडे पाहतात, त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. आणि बघू, ईश्वराच्या कृपेने, नगरनारायणाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे.